नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण मुंबई शहर पोलीस भरती 2022 मध्ये जेवढे काही जीकेचे तसेच चालू घडामोडी आणि मराठी व्याकरणाचे प्रश्न विचारण्यात आलेले बघा, तर ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. म्हणजे आपल्याला कळून जाईल की पोलीस भरतीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न हे विचारले जातात आणि इथून पुढे आपल्याला कशी तयारी करावी लागेल तर ते आपल्याला या ठिकाणी कळून जाईल. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न कोणत्या प्रकारे विचारले आहेत बघा, तर ते आपल्याला या ठिकाणी कळणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. प्रश्न तिसरा विचारण्यात आला होता, अली मधुप मिलिंद म्हणजे काय? तर पर्याय 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे भ्रमर. अली मधुप, जरा बारीक करूया, अली मधुप मिलिंद म्हणजे भ्रमर. त्यानंतरचा चौथा प्रश्न विचारण्यात आला होता, पात्र या शब्दाचे निरनिराळे अर्थ खालीलपैकी कोणते? याचं उत्तर होतं पर्याय 2 वरीलपैकी सर्व. पात्र या शब्दाचे निरनिराळे अर्थ काय आहे तर लायक, भांडे, योग्य आणि व्यक्तिरेखा. उत्तर काय आहे तर पर्याय 2 सर्व, वरीलपैकी सर्व बरोबर. त्यानंतरचा 6वा प्रश्न विचारण्यात आला होता, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली? तर जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती ही पर्याय ड म्हणजेच पर्याय 4 राष्ट्रकूट. जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती ही राष्ट्रकूट राजवटीत झाली होती. त्यानंतरचा 8वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, पुढीलपैकी अचूक जोडी ओळखायची आहे. तर वाङ्मय वाक अधिक मय, वाङ्मय वाघ अधिक मय, निर्विवाद नि अधिक विवाद, निर्विवाद नीर अधिक विवाद. तर आपलं उत्तर असणारे पर्याय 1 वाङ्मय वाक अधिक मय. त्यानंतरचा 9वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, रेस या शब्दातील अक्षरे किती वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येतील? तर आपलं उत्तर असणार आहे पर्याय 1 24. रेस या शब्दातील अक्षरे ही 24 वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येतील. त्यानंतर डायरेक्ट 11वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, गंगा, सिंधू, चंद्रभागा ही कोणत्या प्रकारच्या नामाची उदाहरणे आहेत? तर गंगा, सिंधू, चंद्रभागा ही पर्याय 2 विशेषनाम प्रकारच्या नामाची उदाहरणे आहेत. त्यानंतरचा 15वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, भारतीय संविधानातील 7व्या अनुसूचीबाबत खालीलपैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. भारतीय संविधानातील 7व्या अनुसूचीबाबत खालीलपैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. 15वा प्रश्न आहे. तर आज उत्तर असणारे पर्याय 1 फक्त 3 म्हणजेच घटस्फोट, मृत्यूपत्र या संदर्भात केंद्र व राज्य शासन कायदा करू शकतात. हे आपलं बरोबर असणार आहे. त्यासाठी पर्याय 1 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतरचा 16वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, गस्ताचा संबंध सुरक्षेशी तर विमाचा संबंध आपल्याला प्रश्नचिन्ह. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय 3 संरक्षण आर्थिक. गस्त सुरक्षा, विमा संरक्षण आर्थिक हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 18वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, खालीलपैकी कोणत्या बाबींचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश नाही? तर पर्याय 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे पुरुष आणि स्त्रियांना समान कामांसाठी समान वेतन प्रदान करणे हे राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश नाही. बाकी सर्वांचा समावेश आहे. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, देशाचे संरक्षण करणे, आवाहन केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे, नंतर संविधानाचे पालन करणे आणि संविधानात्मक आदर्श व संस्था यांचा आदर करणे या सर्व गोष्टी मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश आहेत आणि पुरुष आणि स्त्रियांना समान कामांसाठी समान वेतन प्रदान करणे याचा समावेश नाही.
त्यानंतर 21वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, खालीलपैकी जिल्हा व लेणी यांच्या अचूक जोड्या आपल्याला ओळखायच्या आहेत. मुंबई उपनगर कान्हेरी लेणी, मुंबई शहर एलिफंटा लेणी, छत्रपती संभाजीनगर अजिंठा लेणी, रत्नागिरी भाजे लेणी, पुणे पाताळेश्वर लेणी. आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय 2. 1, 3, 5 बरोबर जोड्या आहेत. 1, 3, 5 म्हणजेच मुंबई उपनगर कान्हेरी लेणी, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अजिंठा लेणी आणि पुणे पाताळेश्वर लेणी या आपल्या योग्य जोड्या असणार आहेत. मुंबई शहर एलिफंटा लेणी चूक, रत्नागिरी भाजे लेणी चूक. हे आपलं चुकीचं उत्तर असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. मुंबई उपनगर कान्हेरी लेणी, छत्रपती संभाजीनगर अजिंठा लेणी, पुणे पाताळेश्वर लेणी म्हणजे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय 2. त्यानंतरचा 23वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, एकदा, दोनदा, तीनदा, हजारदा ही कोणती क्रियाविशेषणे आहेत? तर एकदा, दोनदा, तीनदा, हजारदा ही पर्याय 3 आवृत्तीवाचक क्रियाविशेषण आहेत. 24वा प्रश्न, खालीलपैकी गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर नायट्रोजन, युरिया, शेणखत, पोटॅश. तर आपलं उत्तर असणार आहे पर्याय 1 नायट्रोजन. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द आहे नायट्रोजन. त्यानंतर 25वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, खालीलपैकी कोणत्या जोड्या 2025 नुसार बरोबर आहेत? तर भारताचे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी बरोबर, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त. आपण डायरेक्ट उत्तर घेऊया, नंतर डिस्कस करूया. तर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे बरोबर. तर पर्याय क्रमांक 4 म्हणजेच एक तर आपलं बरोबर आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ज्ञानेश कुमार आहेत, म्हणजे हे चूक आहे. त्यानंतर राज्यसभेचे सभापती सध्या कोण आहेत? तर CP राधाकृष्णन आहेत, हे आपलं बरोबर असणार आहे. आणि लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? सुमित्रा महाजन आहेत का? तर नाही. लोकसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला. त्यानंतर हवाई दल प्रमुख कोण आहेत? अमरप्रीत सिंह, हे बरोबर असणार आहे. म्हणजेच 1, 3 आणि 5 हे आपले बरोबर असणार आहेत. 2 आणि 4 हे चूक असणार आहे. त्यासाठी पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. हा आपण एडिट केलेला प्रश्न आहे. 2022 मध्ये अशाच प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला होता, तो आपण या ठिकाणी 2025 नुसार एडिट केलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. 26वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण कोणत्या ठिकाणी आहे? तर भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण ही पर्याय 2 नैनिताल या ठिकाणी आहे. कुठे? नैनिताल या ठिकाणी. 27वा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ हा लिहिला आहे? तर छत्रपती संभाजी महाराजांनी पर्याय 1 बुद्धभूषणम हा जो काही संस्कृत ग्रंथ आहे बघा, तर तो छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ आहे. 28वा प्रश्न आहे, वंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? तर वंश ओळखण्यासाठी पर्याय 3 DNA. कशाचा? DNAचा उपयोग हा होत असतो. 29वा प्रश्न आहे, ब्रह्मगाठ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर ब्रह्मगाठ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असणारा पर्याय हा पर्याय 1 असणार आहे. विवाह बंधन हे बघा योग्य उत्तर आपलं असणार आहे. 30वा प्रश्न आहे, ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण कोणते? तर ताऱ्यांचे लुकलुकण्याचे कारण हे पर्याय 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक हे बघा ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे महत्त्वाचे कारण आहे. त्यानंतर 31वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे? तर मुंबईतील सर्वात जुने वाचनालय हे बघा पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे. ससून वाचनालय हे मुंबईतील सर्वात जुने वाचनालय आहे. त्यानंतर 33वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, खालीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर शेला पागोटे देणे, सन्मानाचा पोशाख देणे बरोबर, शोभा होणे, फजिती होणे बरोबर,
शेणसडा होणे, गर्व चढणे, चूक. श्रीमुखात देणे, थोबाडीत मारणे, बरोबर. म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3 शेणसडा होणे म्हणजे गर्व चढणे ही आपली चुकीची जोडी असणार आहे. 34वा प्रश्न आहे, कोणत्या आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतल्याने भारत 5 शक्तिशाली देशांच्या रांगेत हा आलेला आहे? IMP प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये हमखास विचारला जाईल. तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय 1 अग्नि 5. हा देखील आपण या ठिकाणी एडिट केलेला प्रश्न आहे. जो असा प्रश्न विचारलेला बघा, त्यासाठी तो आपण एडिट करून हा प्रश्न या ठिकाणी टाकलेला आहे. तर अग्नि 5 या आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतल्याने भारत 5 शक्तिशाली देशांच्या रांगेत आता आलेला आहे. त्यानंतर 36वा प्रश्न विचारलेला आहे, जे खलांची व्यंकटी सांडो अधोरेखित शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर योग्य उत्तर असणार आहे पर्याय 4 दुर्जन. जे खलांची व्यंकटी सांडो या खलांची जे काही अधोरेखित शब्द आहे बघा, तर त्याचा अर्थ आहे दुर्जन. 38वा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर कावसजी दावर पोलादाचा कारखाना हे आपलं चूक असणार आहे. दत्ता सामंत गिरगिणी कामगारांचे नेतृत्व, बरोबर. नामे लोखंडे गिरणी कामगारांना सुट्टी, बरोबर. नारायण सुर्वे कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे वर्णन हे देखील बरोबर असणार आहे. त्यासाठी पर्याय 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर कावसजी दावर पोलादाचा कारखाना ही आपली चुकीची जोडी असणार आहे. 39वा प्रश्न आहे, स्वतः मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर स्वतः मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही या म्हणीचा अर्थ आहे पर्याय 2 अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. 40वा प्रश्न आहे, दिल्ली, मथुरा, आग्रा ही शहरे डॅश डॅश. तर पर्याय 3 यमुना नदीच्या किनारी वसलेली आहेत. ही राज्याच्या राजधानी आहेत? नाही. उंच इमारतीसाठी प्रसिद्ध आहेत? नाही. भारताची अर्थकेंद्रे आहेत? नाही. तर यमुना नदीच्या किनारी वसलेली ही शहरे आहेत दिल्ली, मथुरा, आग्रा. त्यानंतर 43वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्राप्त झालेला नाही? तर जयंत नारळीकर यांना प्राप्त आहे, सचिन तेंडुलकर प्राप्त आहे, रघुनाथ माशेलकर प्राप्त आहे, सुनील गावस्कर तर यांना नाही. म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे. सुनील गावस्कर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्राप्त झालेला नाही, लक्षात ठेवायचा आहे. आता यावर्षीचा 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा रामसुतार, कोणास? रामसुतार यांना प्राप्त झालेला आहे. IMPI डबल स्टार मार्क करून ठेवायचा, येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाईल. 44वा प्रश्न आहे, खालीलपैकी अचूक जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर वर्णन करता येण्यासारखे म्हणजेच अवर्णनीय म्हणजे बरोबर. जे साध्य होणार आहे ते असाध्य, बरोबर. जे साध्य होणार आहे ते असाध्य, बरोबर. देव आहे असे म्हणणारा आस्तिक हे चूक आहे. स्वतःचे हित जाणणारा स्वार्थत्यागी, बरोबर. म्हणजेच आपलं पर्याय 3 हे योग्य उत्तर असणार आहे. देव आहे असे मानणारा आस्तिक ही आपली अचूक जोडी असणार आहे. त्यानंतर 47वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर हा केला जातो? तर मतदानाच्या शाईमध्ये पर्याय 2 सिल्वर नायट्रेट. कशाचा? सिल्वर नायट्रेटचा वापर केला जातो. कशात? मतदानाच्या शाईमध्ये, लक्षात ठेवायचं आहे. 49वा प्रश्न आहे, मी चेंडू खेळतो या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. तर मी चेंडू खेळतो या वाक्यातील काळ आहे पर्याय 3 साधा वर्तमान काळ हा योग्य उत्तर असणार आहे. मी चेंडू खेळतो.
51वा प्रश्न आहे, खालीलपैकी परिभाषिक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर शाहीर, साबुदाणा, फिर्याद, मंजूर. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय 2 वरीलपैकी सर्व. परिभाषिक शब्द ओळखायचा आहे तर शाहीर, साबुदाणा, फिर्याद, मंजूर हे जे काही चारही शब्द आहेत बघा, तर ते सर्व परिभाषिक शब्द आहेत. म्हणजे आपलं पर्याय 2 हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर 52वा प्रश्न आहे, खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल. तर खालीलपैकी बघा वाक्याच्या पैकी वाक्य आपण पाहूया. किती भयानक वाडा आहे हा. तर किती भयानक वाडा आहे हा या वाक्याच्या शेवटी आपण पर्याय 2 उद्गारवाचक विरामचिन्ह वापरणार आहोत. कोणतं? उद्गारवाचक. लक्षात ठेवायचं आहे. किती भयानक वाडा आहे हा, तर उद्गारवाचक चिन्ह हे आपण या ठिकाणी वापरणार आहोत. 54वा प्रश्न आहे, पुढीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. भरपूर चुकीच्या जोड्या यावर प्रश्न हे विचारण्यात येतात. म्हणजेच वन लाईनर प्रश्न कमी विचारले येत आहेत आणि चुकीच्या जोड्या ओळखायच्या असे प्रश्न जास्त विचारण्यात आलेले आहेत. तर पुढीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. प्रभाकर, आचार्य प्रके अत्रे हे चूक आहे. दर्पण, बाळशास्त्री जांभेकर बरोबर. दीनबंधू, कृष्णराव भालेकर बरोबर. शतपत्रे, गोपाळ हरी देशमुख हे देखील बरोबर. म्हणजे आपलं उत्तर असणारे पर्याय 1 प्रभाकर, आचार्य प्रके अत्रे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पंचावन्न प्रश्न आहे, खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे. तर खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव आहे पर्याय 4 सोडियम बायकार्बोनेट. असं बघा खाण्याच्या सोड्याच्या रासायनिक नाव आहे. आता धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे कमेंट करून सांगायचं आहे. धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव सूत्र देखील विचारलं जातं तर लक्षात ठेवायचं आहे NaHCO3. लक्षात ठेवायचं आहे सोडियम बायकार्बोनेट. कधी कधी हा देखील पर्याय दिला जाईल. त्यानंतर 58वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो. तर स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन म्हणून आपण बघा पर्याय 2 राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. आता हा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो कमेंट करून सांगायचा आहे. 60वा प्रश्न असणार आहे, आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द सुचवा. तर आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा म्हणजेच पर्याय 1 पुरोगामी. पुरोगामी हा बघा आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा यासाठी एक समूहासाठी बघा एक महत्त्वपूर्ण जो काही शब्द आहे बघा तो आहे पुरोगामी. 61वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील अभयारण्ये व जिल्हे यांच्या योग्य जोड्या आपल्याला ओळखायच्या आहेत. तर महाराष्ट्र राज्यातील अभयारण्य व जिल्हे यांच्या योग्य जोड्या आपल्याला ओळखायच्या आहेत. जोड्या आपण पाहूया. मेळघाट अभयारण्य अमरावती, सागरेश्वर अभयारण्य सिंधुदुर्ग, मयुरेश्वर अभयारण्य पुणे, घोडझरी अभयारण्य चंद्रपूर, बोर अभयारण्य भंडारा. तर आपली योग्य जोडी असणार आहे पर्याय 2 उत्तर असणार आहे 1, 3 आणि 4. मेळघाट अभयारण्य अमरावती बरोबर आहे. त्यानंतर सागरेश्वर अभयारण्य सिंधुदुर्ग हे चूक आहे. मयुरेश्वर अभयारण्य पुणे बरोबर आहे. घोडझरी अभयारण्य हे देखील बरोबर आहे. बोर अभयारण्य भंडारा हे चूक आहे. म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2 1, 3 व 4 हे बरोबर जोडी असणार आहे. त्यानंतर डायरेक्ट 68वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता आपल्याला ओळखायचा आहे. तर राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता आहे बघा पर्याय 3 मुकुट. मुकुट हा बघा या वाक्यातील कर्ता आहे. 69वा प्रश्न असणार आहे, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द आहे पर्याय 2 प्रतिकूल. प्रतिकूल
हा योग्य उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 73वा प्रश्न आहे, खालीलपैकी समानार्थी वाक्यप्रचार ओळखायचा आहे. गवागवा करणे, गहजब करणे, बभरा करणे. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय 1 वरीलपैकी सर्व. तर समानार्थी वाक्यप्रचार आहेत गवागवा करणे बरोबर, गहजब करणे बरोबर, बभरा करणे बरोबर. त्यानंतर 76वा प्रश्न आहे, लवलीना बोर्गोहीन यांच्याबद्दल पुढीलपैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पर्याय पाहूया. 1 भारतीय महिला बॉक्सर, 60 किलो वजन गट, आसाम रहिवासी, अर्जुन पुरस्कार विजेती. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय 4 वरीलपैकी सर्व. भारतीय महिला बॉक्सर, 60 किलो वजनी गट, त्यानंतर आसामच्या रहिवासी आहेत आणि अर्जुन पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. म्हणजे पर्याय 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. सत्याहत्तरावा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते विशेषण हे विकारी नाही. तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय 3 कडू. तर पुढीलपैकी कडू हे जे काही विशेषण आहे बघा तर ते विकारी नाही. 78वा प्रश्न आहे, सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते. तर सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य आहे पर्याय 2 कार्बन. लक्षात ठेवायचे कार्बन. 79वा प्रश्न आहे, संगणक विश्वात डोमेन नेम सिस्टीम संदर्भात खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर योग्य उत्तर असणार आहे पर्याय 3 सरकारी संघटना बीज. 80वा प्रश्न आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या पंक्तीचे लेखक हे कोण आहेत. तर बोले तैसे चाले त्याची वंदावे पावले याचे लेखक आहेत पर्याय 2 संत तुकाराम. कोण आहेत? संत तुकाराम. 81वा प्रश्न आहे, इ.स. 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी ही केली होती. तर पर्याय 3 पोखरण. राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी बघा 1974 साली भारताने पोखरण या ठिकाणी अणुचाचणी केली होती आणि नाव होतं बघा स्माइलिंग बुद्ध. लक्षात ठेवायचे स्माइलिंग बुद्ध. 2025 मध्ये एकूण किती वर्ष पूर्ण झालेले आहेत याला. तर 51 वर्ष पूर्ण झालेले 2025 मध्ये. पुढचा प्रश्न 82वा, कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो. तर कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी पर्याय 1 प्रथमा विभक्तीत असतो. 84वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जोड्या चुकीच्या आहेत. राज्य आहे आणि बनलेल्या महिला मुख्यमंत्री आहेत. तर सुचेता कृपलानी उत्तर प्रदेश पर्याय पाहूया आपण. नंदिनी सतपथी आंध्र प्रदेश, ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल, त्यानंतर राबडी देवी बिहार, उमा भारती छत्तीसगड. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय 4 2 व 5. या चुकीच्या जोड्या आहेत. सुचेता कृपलानी उत्तर प्रदेश बरोबर, नंदिनी सतपथी आंध्र प्रदेश चूक, ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल बरोबर, राबडी देवी बिहार बरोबर, उमा भारती छत्तीसगड हे चूक आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 4 2 व 5 हे चूक आहे आपलं. 85वा प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. देवपूजा, नाथसून, मीठ भाकरी, मेंढवाडा. तर योग्य उत्तर असणार आहे पर्याय 4 मेंढवाडा. मेंढवाडा हा जो काही शब्द आहे तो बघा गटात न बसणारा शब्द आहे.
86वा प्रश्न आहे, भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर भाजी भाकरी हा बघा पर्याय 2 समाहार द्वंद्व या समासाचे उदाहरण आहे. त्यानंतर 90वा प्रश्न आहे, वर्तुळाचा संबंध परिघ तर आयताचा संबंध पर्याय 2 परिमिती हे योग्य उत्तर असणार आहे, परिमिती. 92वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जोड्या चुकीच्या आहेत? महाराष्ट्रातील संस्था दिलेल्या आहेत आणि मुख्यालय दिलेले आहे. तर आपलं अगोदर पर्याय पाहूया. गुन्हे अन्वेषण विभाग पुणे, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक, त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, दहशतवाद विरोधी पथक नागपूर. तर आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3 4 व 5. 4 व 5 हे चूक असणार आहे. म्हणजेच बघा गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय आहे पुणे या ठिकाणी बरोबर आहे. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे या ठिकाणी आहे तर बरोबर आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या ठिकाणी आहे बरोबर. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे या ठिकाणी आहे तर हे चूक आहे. दहशतवाद विरोधी पथक नागपूर हे देखील चूक आहे. म्हणजेच आपलं 4 व 5 हे बरोबर असणार आहे. म्हणजेच पर्याय 3 4 व 5 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे, पर्याय 3. त्यानंतर 94वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय नसणारा गट ओळखायचा आहे. तर पर्याय 1 येथे तेथे इकडे तिकडे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 1. 95वा प्रश्न आहे, ये रे माझ्या मागल्या या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर 95व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 मागचीच पुनरावृत्ती या म्हणीचा योग्य अर्थ आहे बघा, ये रे माझ्या मागल्या या म्हणीचा. त्यानंतर 98वा आणि शेवटचा प्रश्न विचारण्यात आला होता, अयोग्य जोडी ओळखा. तर अनल अग्नी, मित्र शत्रू, कमाल किमान, शौर अक्षर. योग्य उत्तर असणार आहे पर्याय 1 अनल अग्नी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 2022 मध्ये जेवढे काही मराठी व्याकरण आणि जीकेचे प्रश्न विचारण्यात आले होते बघा, तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. ज्यामुळे आपल्याला लक्षात आलं असेल बघा, तर कशा प्रकारचे प्रश्न हे 2022 साली मुंबई शहर पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. हे झालं 2022चं. आपण 2023 आणि 2024 या दोन्ही वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत मुंबई शहराच्या. फक्त कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ हा चांगला होता. अशाच पद्धतीचे 2-3 जे काही प्रश्नपत्रिका आहेत बघा, तर ते आपल्याला हवे आहेत. तर त्यासाठी कमेंट करायचे आहे. आपण ते उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये दोन्ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी अपलोड करू, 2023ची आणि 2024ची. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.